सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी सोलापूर येथे राहणाऱ्या वैभव वाघे याचा लोखंडी रॉड, लाकडी दंडुका, फरशी, पट्टा या प्राणघातक हत्यारांसह अमानुष मारहाण करून खून केल्याप्रकरणी तसेच पीडित महिला रितेश विलास गायकवाड, निलेश शिरसे, सागर शिरसे, सुमित विलास गायकवाड यांना मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रमोद गायकवाड, प्रसन्नजीत उर्फ लकी गायकवाड, हर्षजित गायकवाड, संजय उर्फ सोन्या, देवेंद्र गायकवाड, मनोज राजू अंकुश, सनी निकंबे यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस स्टेशन येथे वैभव वाघे याचा खून आणि जखमी साक्षीदारांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. अजित गायकवाड व किरण अंकुश यांनी लाकडी बांबूने मारहाण केली होती. प्रमोद गायकवाड आणि सर्व आरोपींच्या दहशतीमुळे वैभव वाघे या सोडवण्यास कोणीही पुढे आले नाही. वैभव वाघे मोठ्यांदा रडत होता, परंतु आरोपी त्यास अमानुषपणे मारहाण करत राहिले आणि तो रक्तबंबाळ होऊन पडल्यानंतर आरोपी निघून गेले. वैभव वाघे या सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केल्यानंतर 6 जानेवारी रोजी तो मरण पावला. यातील अटकेतील आरोपी समरसेनजीत प्रमोद गायकवाड यांनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केलेला असून अजित ईश्वर गायकवाड याने अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. यात मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी हजर होऊन फिर्यादीचे प्रतिज्ञापत्र दाखल करून आरोपींनी पोलीस कोठडीत असताना फिर्यादीस फोन करून धमकी दिल्याचे तसेच आरोपी विरुद्ध पूर्वी 3 गुन्हे दाखल असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आणि आरोपींना जामीन देण्यास विरोध केला. सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना ॲडव्होकेट दत्तूसिंग पवार यांनी आरोपींनी संगनमत करून कट रचून खून केला असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. युक्तिवादानंतर आरोपींच्या जामीन अर्जावर 3 मार्च 2025 रोजी आदेश होणार असल्याचे न्यायालयाने जाहीर केले. यात मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर, ॲडव्होकेट राहुल रुपनर, ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे, सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट दत्तूसिंग पवार, समरजित सिंग गायकवाड, ॲडव्होकेट RR पाटील, आरोपी अजित गायकवाड तर्फे ॲडव्होकेट JA कांबळे हे काम पाहत आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.